आज या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा होताना मला एवढा आनंद होत आहे की आमचे विभाग प्रमुख मंगेशजी सातमकर साहेब आणि आमच्या पुष्पाताई कोळे मॅडम आम्ही कोणताही माझा कार्यक्रम असो या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात। पण आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महत्त्वाची बैठक लावल्यामुळे ते बैठकीत होते, तरी सुद्धा बैठक आटपून आज या ठिकाणी मला वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आले। त्यामुळे मी मनापासून मंगेश सातमकर साहेबांचं आणि मामींचं खूप खूप आभार मानतो की मला असाच आशीर्वाद द्यावा। आणि मला आज आनंद होत आहे की आजच्या वाढदिवसा दिवशी वडाळा पूर्वेकर ग्रुपने मला समाजरत्न पुरस्कार देऊन मला आज गौरवलं। आणि खरोखर सातमकर साहेबांचा एक शिवसैनिक या विभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो याची एक पोचपावती मिळाली। त्याचबरोबर आमच्या मानसीताई सातमकर या सुद्धा नवनिर्वाचित नगरसेवक आहेत 75चा, पण माझा कुठलाही कार्यक्रम असो मी फोन केला की सांगतात भाऊ मी येतो। खरोखर या विभागामध्ये आम्हाला 179ला नगरसेवक नसताना सुद्धा आम्हाला कुठलीही उणीव भासत नाही। सातमकर साहेबांनी स्वतः या ठिकाणी माझं या कट्ट्याचं काम करून दिले, आता गेटचं काम सुद्धा त्यांनी लवकरात लवकर करून देणार आहे ते। आणि मला अभिमान वाटतो मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी असलो तर आम्ही सातमकर साहेबांचं नाव आवर्जून घेतो। आणि मामींचा तर तुम्हाला इतिहास माहित आहे, मामीनं आज अनेक वर्षे या संघटनेमध्ये काम केलेलं आहे। आज काँग्रेसमध्ये असल्यानंतर आता शिवसेनेत एवढं धडाडीचं काम चालू आहे की मामींच्या आज 181 वार्डामध्ये आज नगरसेवक तिथं काही सुद्धा करत नाही, पण आमच्या मामी सतत तिथं कार्यरत असतात। आणि पुष्पा कोळे मॅडम म्हणजे सायन पासून वडाळा कोरबागर त्यांच्या कामाची धडड चालू असते। त्यामुळे आम्ही पुष्पाताई कोळे मॅडम यांचं मनापासून आभार मानतो। आणि खरोखर माझ्या वाढदिवसा दिवशी या ठिकाणी सातमकर साहेब आले आणि आमच्या मामी आल्या, त्याचबरोबर मनसीताई आल्या आणि सर्व विधानसभेच्या पदाधिकारी। आता माझा वाढदिवस पूर्ण झाला असा वाटतो, मला 7 वाजल्यापासून वाटत माझा वाढदिवस अपूर्ण राहत आहे, कारण सातमकर साहेब पोचले नाहीत, मामी पोचले नाहीत। पण खरोखर वाढदिवस आता पूर्ण झाला एवढंच सांगतो। आणि असाच सातमकर साहेबांचा आणि मामींचा आणि मनसीताईंचा माझ्यावर आशीर्वाद राहावा। या पुढे या विभागातून शिवसेनेची कशी वाटचाल मोठ्या प्रमाणात होईल एवढा मी प्रयत्न करेन आणि धडाडीने या ठिकाणी मंगेश सातमकर साहेबांचं नाव करण्याचं काम करेन। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आनंद होत आहे की आज आमच्या वाढदिवसा दिवशी आज आमचे वडाळा पूर्वेकर हा जो विभाग आहे या विभागामध्ये गेले अनेक वर्षे आम्ही आज जवळजवळ 35 वर्षापासून या फणसेकर साहेबांना बघत आहे। तर फणसेकर साहेब एक पत्रकार असे आहेत की गोरगरीब लोकांचा आवाज नेहमी उचलणारे आणि खरोखर ज्या ठिकाणी न्याय होईल त्या ठिकाणी न्यायासाठी लढणारे एकमेव पत्रकार जर कोण असतील तर आमचे शिवाजी फणसेकर साहेब। आणि त्यांच्या मिसेस त्रिवेणी माने त्या सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात, सामाजिक कार्य करत असतात। पण आम्हाला एवढा आनंद होत आहे की आज या अंटाबिल सारख्या एवढ्या मोठ्या विभागामध्ये आज आमची त्यांनी निवड केली आणि एक समाजरत्न पुरस्कार आज माझ्या वाढदिवसासाठी दिला। त्यामुळे मी वडाळा पूर्वेकर या विभागाचं आणि या मंडळाचं आणि आमच्या फणसेकर साहेबांचं, आमच्या राजा सिंग एक समाजसेवक आहेत त्याचबरोबर आलेले, त्यांचं नाव संजय हिरे, त्यांचं पण मनापासून आभार मानतो की या ठिकाणी मला हे समाजरत्न पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आलं, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो। आणि खरोखर फणसेकर साहेबांची पत्रकारिता अशीच चालू राहो। आज या वडाळा विभागामध्ये अनेक प्रश्न आहेत, नेहमी सातत्या ब्रिजचा प्रश्न असो, ब्रिजवर होणारे काय ब्रिज वॉकचा प्रश्न असो, नेहमी फणसेकर साहेब आवाज उठवतात। कुठलाही प्रसंग असो, सर्वप्रथम आज स्मशानभूमीमध्ये सुद्धा त्यांनी आंदोलन घेऊन त्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न। आज महाशिवरात्रीला लोक देवळात जातात, पण त्या स्मशानमधल्या शंकराच्या मंदिरात जाण्याचं जर काम कोणी केलं असेल तर आमच्या फणसेकर साहेबांनी केलं। आणि मी मनापासून शिवाजी फणसेकर साहेबांना शुभेच्छा देतो की तुमचं कार्य असंच चालू राहू द्या। आणि आमच्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही एवढी न्याय दिला आणि समाजरत्न पुरस्कार दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा वडाळा पूर्वेकर या मंडळाचं आणि आमच्या फणसेकर साहेबांचं मनापासून आभार मानतो। आणि खरोखर फणसेकर साहेबांचं असंच कार्य पुढे घोडदौड करू आई जगदंबचरणी प्रार्थना करतो की आमच्या फणसेकर साहेबांना दीर्घायुष्य, आमच्या राजाभाई संजयभाई यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि आज वाढदिवसाची मला पुन्हा एकदा सांगतो की मला समाजरत्न देऊन निवडल्याबद्दल मी या फणसेकर साहेबांचा आणि मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आमचे मित्र म्हणजे बंधू आहेत आमचे, ते दत्तात्रय जाधव साहेब आणि आमचा हा 40 वर्षाचा माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतला आमचा हा प्रवास आहे। आणि मी जो पाहिलेला दत्तात्रय जाधव यांचा जो प्रवास आहे तो म्हणजे असा क्षुल्लकचा प्रवास नाही, खाचा खळग्यामधला आहे, तो संघर्षातला आहे। आणि मला एक अभिमान वाटेल की आज ह्या अनटॉपिल विभागामध्ये तर कोणाला काय त्रास असेल, मी ठीक आहे सामाजिक कार्यकर्ता पत्रकार, मी व्यथा वेदना यांचा पाठपुरावा करतो, पण माझ्यानंतर पण मला असं वाटतं की कोणीतरी पुढे यायला पाहिजे, एक पिढी। पण एक हक्काची व्यक्ती म्हटल्यावर ते अनटॉपिल विभाग म्हटलं ना
की दत्तात्रय जाधव. मग रात्री कोणाला डेथ बॉडी झाली, कोणाचा ॲम्ब्युलन्स आहे, काय आलं तर साहेब पहिले फोन केला का ते तयार राहतात त्याच्यामध्ये आणि तो आवाज उचलतात. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी एक अशी मानवी शृंखला जी आहे अँटॉपिल विभागामध्ये ती बांधून ठेवलेली आहे. ती सर्व जाती धर्म आणि पंथविरहिती शृंखला आहे आणि सगळ्या समाजांना ते घेऊन चालतात. अनेक या विभागामध्ये सण उत्सव होतात, त्या उत्सवामध्ये ते हिरिरीने भाग घेतात, आपल्या परीने मदत करतात. आणि आमचा जो आम्ही वडाळा पुरवकर आमची जी संस्था आहे त्याचा जो आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो वर्धापन दिन, तर यावेळेला आम्ही समाजरत्न पुरस्कार ठेवला होता की समाजामध्ये महाराष्ट्र मुंबई या लेवलला जे जे पडद्याच्या मागे जे काम करतात चांगलं, कुठेतरी त्यांचा गौरव होणं गरजेचं आहे. कारण पोट भरलेल्यांचे सगळे सत्कार करतात, पण खऱ्या अर्थाने जो मेहनत करून जो काम करतोय त्याला नेग्लेक्ट करतात. त्यामुळे आमच्या नजरेसमोर अँटॉपिल विभाग म्हटलं का पहिलं दत्तात्रय जाधव साहेब आले आणि म्हणून आम्ही त्यांचा मोठा नाही पण एक छोटासा समाजरत्न. समाजरत्नाचा अर्थ काय, समाजामधील ते रत्न आणि पब्लिकने जनतेने ते निवडलेलं आहे की कुठेतरी ते हिरिरीने भाग घेतात आणि तळमळीने आपलं घरदार सगळं सांभाळून ते समाजासाठी वेळ देतात. आणि त्यासाठी आम्ही त्यांना एक समाजरत्न पुरस्कार दिलेला. तर साहेब आजपासून ते समाजरत्न झालेले आहेत आणि याच्या पुढे त्यांच्या दीर्घायुष्याला मी आई तुळजाभवानीजवळ प्रार्थना करेन. याच्या पुढे अँटॉपिल विभाग असो कुठला विभाग असो, सगळं साहेबांना समाजसेवेमध्ये प्रोत्साहन त्यांना मिळो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो. एवढंच बोलून 2 शब्द संपत. धन्यवाद. त्यासाठी आमचे दाडाडीचे नगरसेवक प्रतीक्षानगरचे रामदास कांबळे साहेब यांची आज मीटिंग होती, पण मीटिंग संपवून या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आले. त्यामुळे मी कांबळे साहेबांचं त्याचबरोबर आमचे ताईबाई आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून आभार मानतो. एवढे व्यस्त असताना सुद्धा मला या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर आमचे रमेशजी जयस्वाल उपयोग प्रमुख ते पण या ठिकाणी उपस्थित झाले. आज मला आनंद होत आहे की मला वडाळा पूर्व विभागातर्फे समाजरत्न म्हणून आज वाढदिवसा दिवशी पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर आमचे कांबळे साहेब आज एवढे बिझी असताना असे अनेक मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आले. मला खरोखर अभिमान वाटत आहे की बाळासाहेबांनी जे सांगितलं 80% समाजकारण 20% राजकारण, त्याप्रमाणे आम्ही काम करीत आहोत. आणि म्हणूनच आज सकाळपासून लोकांच्या शुभेच्छेची रीग लागलेली आहे. आज सकाळी 6 वाजता तोस्तर लपप्रयोगाच्या लोकांनी माझा वाढदिवस साजरा केला. दिवसभर मीडियाच्या द्वारे सुद्धा खूप शुभेच्छा आल्या आणि आता सुद्धा कांबळे साहेबांनी सांगितले मी 2 मिनिटात पोहोचतोय. आज वेळात वेळ काढून ते सुद्धा या ठिकाणी आले. त्याबद्दल परत एकदा मी सर्व शिवसैनिकांचा पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दत्तात्रय जाधव साहेबांचा आवाज हा साईन कोळ्यामध्ये घुमलेला आहे आणि त्यांचे हमेशा ते या ठिकाणी समाजसेवाचा वसा जे बाळासाहेबांनी 80% समाजकारण 20% राजकारण तो घेऊन ते या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून बघतो की ते काम करत असतात. लोकांचे सामाजिक प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, यातील नागरिकांचे सुविधा असतील, हे प्रश्न वेळोवेळी आपल्या माध्यमातून ते मांडत असतात आणि त्या ठिकाणी लोकांना जशी ज्या प्रकारे समाजसेवा करायची त्या प्रकारे सेवा करत असतात. खऱ्या अर्थाने सेवा करत असताना माणसाचा बर्थडे असेल किंवा काय माणूस विसरून जातो, परंतु त्यांना हा वाढदिवस नागरिक आठवण करून देतात आणि एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. आणि आमच्या वतीने, आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्याच पक्षाचे आहेत बरं ना, पण आमच्या पक्षाच्या बोलण्यापेक्षा आपल्या विभागाच्या पूर्ण वतीनं मी यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. माझं वाढदिवस शुभेच्छा. माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते कारण त्यांनी माझ्या भावासारखं माझ्या डोळ्यातनं पाणी आलं, कारण त्यांनी नारळाचं पाणी सुद्धा आणले. 1-2-4 वेळा आले. त्यांच्यासाठी मी वाढदिवस शुभेच्छा देतो. सर्वप्रथम दत्ताभाऊंना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. मी 30 वर्षापासून शिवसैनिक आहे आणि पहिल्या दिवसापासून दत्ताभाऊ आमच्याबरोबर काम करतात आणि मी त्यांच्याबरोबर काम करतात. दत्ताबाई म्हणजे सायन कोल्हाची एक तुफान आहे. कुठलाही मीटिंग असो आणि संघटनेचा कार्यक्रम असो, दत्ताबाई सर्वात पुढे असतात आणि हेच प्रेम आहे दत्ताबाईंच्या. म्हणजे कट्टर शिवसैनिक म्हणजे दत्तात्रय जाधव साहेब आणि त्यांच्याबरोबर आता एक भरपूर लाडकी बहीण आले आहेत. एक प्रेम, एक भावाचं प्रेम आहे आणि सर्व दत्ताबाईंना भरपूर लाईक करतात. दत्ताबाईंना लाख वाढदिवसाच्या हो, दत्ताभाऊचं प्रेम म्हणजे एक लाडू सारखंच आहे, अगदी प्रेमळ आणि कोणाच्या अडचणीमध्ये रात्री बेरात्री हजर असतात आणि एकदम लाडू सारखा एकदम प्रेम आहे त्यांच्या सर्वांच्यावरती. धन्यवाद. दत्ताभाऊ नेहमीच आम्हाला इथे बोलवत असतात. त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना आमच्याकडून, आमच्या पूर्ण शाखेकडून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून त्यांच्यासाठी शुभेच्छा आहेत. खरं म्हणजे शिवसैनिक कसा असावा त्याचं एक उदाहरण आहे. दत्ता जाधव साहेब आमचे अतिशय साधेपणाने हा वाढदिवस साजरा होतोय की फार मोठं हे नाहीये.
आम्हाला कळल्यानंतर आम्ही स्वतः या ठिकाणी आलो, पण कुठेही गवगवा नाही, काय नाही. वाढदिवस कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून या ठिकाणी हा वाढदिवस साजरा होतोय. पण वाढदिवस साजरा व्हायला पाहिजे, कारण दत्ता जाधव साहेबांचं फक्त ह्याच विभागामध्ये नाही, पण पूर्ण अगदी म्हणजे सायनपासून ते वडाळ्यापर्यंत त्या सगळ्यांशी चांगल्या पद्धतीची बांधिलकी आहे. आम्ही कोणी पदाधिकारी आमचे असो, म्हणजे त्यांना कळल्यानंतर ते संपूर्ण या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी ते पोचतात, म्हणजे असं एकमेव कार्यकर्ता असेल. आणि म्हणून आम्हाला आज खूप अभिमान वाटतंय की आज त्यांचा वाढदिवस इकडे साजरा होतोय. आणि ह्या वाढदिवसामध्ये सगळेच आमच्या पुष्पाताई आहेत, आमच्या रतन सातमकर आहेत, त्यानंतर इथे मानसी सातमकर आहेत, त्यानंतर रामदास कांबळे आहेत, सगळे आमचे निलेश, आमचे सगळे पदाधिकारी, आमच्या महिला शाखा प्रमुख आहेत, सगळेजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले. आवर्जून उपस्थित राहिले याचा अर्थ एकच असतो की त्यांच्यावरती प्रेम करत असतात. त्यांचं कार्य, त्यांची इकडची कार्यप्रणाली ही सगळी हेरून त्यांना वाटतं प्रत्येकाला की आपल्याला इथे उपस्थित राहायलाच पाहिजे. आणि आम्ही तर सांगतोय की जाधव साहेबांबद्दल आम्हाला अभिमान आहे. छोटाच छोटा कार्यक्रम इकडे असला तरी त्या कार्यक्रमाला देखील त्यांचं पाचारण असतं, ते आम्हाला बोलवत असतात. आणि आम्हालाही खूप आनंद होतो या ठिकाणी येताना की हा विभाग खरं म्हणजे जिवंत ठेवण्याचं काम दत्ता जाधव यांनी ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्यांना आज वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो की हा क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी नेहमी येऊ. आज ते 58 वर्षाचे आहेत, पण अनेक वर्ष त्यांना हा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळो. आणि मी आज दिवसभर मी या ठिकाणी आज बघत आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून मला अनेक लोकांनी आमच्या लाफ्टर दोस्ती लाफ्टर क्लबच्या माध्यमातून वगैरे सकाळपासून आज शुभेच्छा येत आहेत. त्याचबरोबर मुंबई विभागातून पण खूप प्रमाणात शुभेच्छा येत आहेत. या ठिकाणी आता आमचे ज्येष्ठ पत्रकार शिवाजी फणसेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांनी मला समाजरत्न पुरस्कार आज बड्डे दिवशी मला देत आहेत. ते समाजरत्न पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी शिवाजी फणसेकर साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आज इथे खरोखर छान वाटतंय की आज अँटॉफिलचे नेते शिवसेनेचे शिंदे गटाचे विधानसभा समन्वयक, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. आणि आजचा दिवस खरोखर अनमोल आहे. या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो. हे नगर त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची आज मीटिंग होती, तरी वेळात वेळ काढून आमचे योगेश विचारे साहेब मला इथे आशीर्वाद देण्यासाठी आले. त्यांचा मी मनापासून आभार मानतो. आज त्यांची तातडीची मीटिंग बाहेर होती, ते मला सकाळी बोलले की मी बाहेर जाणार आहे, तरी सुद्धा त्यांनी वेळ काढून या ठिकाणी मला येऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आम्ही योगेश विचारे साहेबांचा मनापासून आभार मानतो. आणि आम्ही या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती करू की सायनगर गृहनिर्माण संस्थेचे लवकरात लवकर बिल्डिंग तयार करून आम्हाला त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था त्यांनी करावी, एवढ्याच आम्हाला शुभेच्छा द्या. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सायन विधानसभेचे कार्यसम्राट विधानसभा प्रमुख श्री दत्तात्रय जाधव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई जगदंबे त्यांना उदंड आयुष्य देव हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. आज जाधव साहेबांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना लाख लाख शुभेच्छा. आज जाधव साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना ट्रक भरून शुभेच्छा. मी काय जास्त बोलू इच्छित नाही. आज जो वडाला आमचं सायन विधान क्षेत्रामध्ये बुलंद आवाज बोलत आहे दत्ताभाऊ जाधव यांचा. आमचा कोणताही कार्यक्रम असो, पण त्यांनी 2 शब्द बोलल्याशिवाय त्या कार्यक्रमाला मजाच येत नाही. आणि खरोखर ते असं जसं चपातीला तूप साखर लावून जसं खातो असं ते भाषण करतात. म्हणजे एखाद्या माणसाचं इतकं वर्णन करतात की त्याची छाती फुलून जाते. आणि ह्या दिवशी आज मानसीताई सातमकर जे आहेत, आमचे विभाग प्रमुख मंगेशजी सातमकर जे आहेत, आम्ही आहोत, आमच्या अनेक महिला शाखा प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत, यांच्या थ्रूने आज उपस्थित राहून त्यांना आम्ही शुभेच्छा देत होतो. त्यांचा वाढदिवसाचा केक कापलाय आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतोय. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000, हमारी उम्र आपको लग जाए. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबसे पहले तो हमारे दत्ता भाव को उनके जन्मदिन के शुभ अवसर पर लाख लाख बधाई. और हमारे सायन विधानसभा में 179 जो वार्ड है और पूरे सायन विधानसभा को जिंदा शिवसैनिक जो जिंदा रखता है ना, तो ऐसा हमारा शिवसेना में एक कट्टर शिवसैनिक दत्ता भाऊ है, जो बहुत पुराने शिवसेना जब से स्टार्ट हुआ तब से शिवसेना से जुड़े हुए हैं और आज तक लोगों को जोड़ते आए हैं. और जब आज उनका अगर जन्मदिन अगर लोगों ने मिलके मनाया तो सिर्फ वो उनका प्रेम ही नहीं, उनके साथ में काम करने का जो योगदान लोगों को मिला
जिसकी वजह से आज इतने महिलाएं, इतने लोग, इतने पदाधिकारी 181 के शाखा प्रमुख, 180 के शाखा प्रमुख, 174 के शाखा प्रमुख, यहाँ के सारे महिला पदाधिकारी सारे उपस्थित रह के उनको बधाई देने के लिए यहाँ पे आए और बधाई देने के साथ उनका आशीर्वाद लेने को भी आए। तो मैं यही कहूंगा दत्ता भाव, आप जिस तरह काम कर रहे हैं, लोगों को जोड़ने का काम कर रहे हैं, शिवसेना को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं और आप काम करते रहे, हम सब आपके साथ है और शिवसेना जिंदाबाद है, दत्ता भाव जिंदाबाद। संजय भाई, एवढे कार्यक्रम असताना तुम्ही आला त्यामुळे तुमचा आम्ही खूप खूप आभार मानतो आणि आज वाढदिवस म्हणजे एवढा आनंद होत आहे की या विभागातील सर्व जनता आणि आमचे सर्व पदाधिकारी यांनी ठरवले की जाधव साहेब तुमचा वाढदिवस साजरा करायचा आणि या ठिकाणी आज वाढदिवस हा साजरा केला। या कार्यक्रमासाठी सायंकोळ्या विधानसभेतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या ठिकाणी आमचे सहकारी याशीनभाई सरदार उपविभाग प्रमुख, त्याचबरोबर योगेश जाधव, आमच्या बहिणी सुरेखाताई शेतकोंडूर, माधुरीताई निंबळकर, भारतीताई ढगे, त्याच आमच्या गीताताई, त्याचबरोबर सर्व शाखेचे शाखा प्रमुख, 174 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख मारितेवर, 181 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख संजय रणदिवे, आमचे मित्र व्यंकटेश आबा उपविभाग प्रमुख, ते सर्वप्रथम या ठिकाणी आले। आमचे खूप दिवसाची दोस्ती, आबा नेहमी आमच्या कार्यक्रमात सहभागी असतात। त्याचबरोबर आमचे मारुती वाघमारे, त्याच आमचे नगीनाबाई समाजसेवक, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून मला आशीर्वाद दिला। आज या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही लाडू वाटप करत आहे लोकांना आणि अनेक लोकोपयोगी कार्यक्रम या कट्ट्यावर आम्ही केलेले आहेत। या ठिकाणी सातमकर साहेब थोड्याच वेळ त्यांना शिंदे साहेबांनी एक तातडीची बैठक लावल्यामुळं त्यांना येता आलं नाही, ते येणार होते पण आता मीटिंग सुरू असल्यामुळे ते येऊ शकत नाही, थोड्या वेळाने येणार आहेत। तरी विभागातील जनतेच्या वतीने मला खूप खूप शुभेच्छा दिल्या। मी मनापासून सर्वांचा धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी, आमच्या महिला शाखा प्रमुख माधुरीताई, गीताताई, आमच्या भारतीताई, सुरेखाताई, सर्वांचा मी मनापासून आभार मानतो। आमच्या पौर्णिमाताई, त्या पण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आज ड्युटीवर गेले, तिकडे शुभेच्छा द्यायला आल्या, त्या पौर्णिमा जाधव, त्यांचा पण आम्ही आभार मानतो। या ठिकाणी हेमंत आयवळे आहेत, त्याचबरोबर आमचे विनायक तांडेल आहेत, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि असाच आशीर्वाद या ठिकाणी मिळावा। आज सकाळी सुद्धा लापटे विभागाच्या लोकांनी माझा खूप धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला। सकाळपासून आज वाढदिवसाचा मला कार्यक्रम सुरू आहेत आणि मी पुन्हा एकदा विभागातील तमाम बांधवांचं मी मनापासून आभार मानतो। अशाच मला शुभेच्छा आणि असाच आशीर्वाद राहावा एवढीच जगदंबेचरणी प्रार्थना करतो। कारण महाराष्ट्राचे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणीसाठी अनेक योजना सुरू केल्यात। आज महाराष्ट्रभर बघताय महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्यात, त्यामुळे या विभागातील सुद्धा लाडक्या बहिणी शिंदे साहेबांचा कुठेही कार्यक्रम असतो लाडक्या बहिणी हिरारीने सहभाग घेतात। त्यामुळे लाडक्या बहिणींचा या कार्यक्रमामध्ये सहभाग नेहमी असतो आणि लाडक्या बहिणींसाठी आमचे शिंदे साहेब नेहमी यापुढे कार्य करत राहणार, एवढंच या ठिकाणी बोलतो।